ना तुम्ही? हां, मी जेवते बाई, मला पण भूक लागली आता. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात. आपला व्हिडिओ जेवत जेवत वेळ नसला की काय करायचं, असंच करायचं. सगळंच महत्वाचं आहे. जेवण पण महत्वाचं आहे, काम पण महत्वाचं आहे, सगळंच महत्वाचं आहे. त्यामुळे मी आपली तुमच्याशी जेवत जेवत बोलत असते. आधीच सांगून ठेवले म्हणजे ज्यांना बघायचंय त्यांनी बघावा, नसेल बघायचं त्यांनी सोडावा. लहान मुलं नवीन नवीन शाळेत जातात तेव्हा अशी गाणी म्हणत असतात. नवीन नवीन शिकतात ना. लोणचं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं. माईनमूळ लोणचं, माईनमुळाचं लोणचं, आवळा लोणचं. तर नेहमीप्रमाणे आपण डबाच मागवतो. सुख लावून घेणे काय असते ते याला म्हणायचे. शक्य आहे तर मग सुख लावून घ्या. उगाच कशाला जीवाला त्रास करून घ्यायचा. माहेर पण आहे होय की नाही. आणि काय म्हणतात माहितीये का, म्हणजे सांगते तुम्हाला, सुख मागून मिळत नाही, वरनं लिहून यावं लागतं. लागतं की नाही. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही. मुख्य म्हणजे आपण जास्ती कशावरून बोलतो. माझा नवरात माझ्याशी गप्पा मारत नाही, माझ्याशी नवरा बोलतच नाही, मला कुठं बाहेरच घेऊन जात नाही, शेअरिंग करत नाही, केअरिंग करत नाही. ही आपली तक्रार अगदी असतेच असते. आमची एक मैत्रीण आहे बरं का, तिचा नवरा तिचं एवढं कौतुक करतो, एवढं कौतुक करतो. अगदी अगदी महिला दिन असला की तिला ड्रेसेस आणेल, साड्या आणेल. युनिक आहे. हा, लाखात एकच आहे, प्रश्नच नाही. अगदी ऑफिसमधनं येताना आपण कुठे आहोत हे सांगेल. बायकांना सवय असते ना, कुठे आहे कुठे आहे, किती वाजता येणार, कोण तरी आलंय बघा. बायकोच्या आवडीनिवडीचा विचार करणारा नवरा, बायकोवर प्रेम करणारा नवरा. बायका काय, नवऱ्यावर सगळ्याच बायका, नवरा कसाही असू दे, प्रेम करतातच त्या. त्यांच्या रक्तातच आहे प्रेम करणं. पण बायकोवर प्रेम करणारा नवरा, मनापासून तिच्याशी प्रामाणिक राहणारा, तिची काळजी घेणारा, तिला हवं नको बघणारा, तिच्या आवडीनिवडी जपणारा, तिला आनंद वाटेल असं वागणारा, तिला सरप्राईज मधनं सरप्राईज देणारा, गिफ्ट आणणारा नवरा. हे लाखात एकच बरं का उदाहरण. तर
आम्ही आमच्या मैत्रिणीला नेहमी म्हणतो, तू मागून आली आहेस, वरून मागून आली आहेस. देव जेव्हा हे वाटत असतो ना सगळ्या गोष्टी, तेव्हा तुला हौशी नवरा वाटत असताना आम्ही कुठेतरी इकडं तिकडं फिरायला गेलो होतो. आम्ही दुसऱ्या लाईनीत कुठेतरी उभं होतो. त्यामुळं तू तिथं होतीस पहिल्या नंबरला, त्यामुळे तुला 1 नंबरवाला नवरा मिळाला आहे, आम्ही तिला नेहमी म्हणतो. अगदी बरं, त्याचा स्वभावच तसा. आमच्याशी सगळ्यांशी अगदी इतकं छान ना की गप्पा मारतो, बोलतो. म्हणजे काळजी घेणे, म्हणजे नुसती बायकोची नाही तर आमची सुद्धा अगदी काळजीनं चौकशी करतात ते त्यांचे मिस्टर. लिटरली भावासारखं. आम्ही मैत्रिणी जमा झालो की किती जणी आल्यात ग, आज तुम्ही एवढ्या जणी होता का वगैरे, इतकं छान. स्वतःच्या करिअरमध्ये सुद्धा उत्तम. तर आम्ही म्हणतो, वर्ण मागून आली आहेस तू, वर्ण मागून आली आहेस. तसं मी तुम्हाला म्हणते, मी जेवणाचं सुख, आईचं जेवण हे वर्ण मागून आले. आधी माझ्याकडे स्वयंपाकवाला मावशी होत्या. पहिलं 1-1.5 वर्ष काय ते मी केलं असेल, ते सुद्धा काही नाही, डबाच मागवायचो आम्ही तेव्हा सुद्धा. माझ्या सासूबाईंना मी स्वयंपाक करण्यात वेळ घालवलेला आवडायचा नाही. वेळ घालवू नको म्हणायच्या, हे दिवस परत मिळत नाहीत. अभ्यास कर, करिअरमध्ये लक्ष दे. संसार होतच असतो आणि संसार प्रत्येकजण करतोच, पण तो किती केला तरी कमीच असतो म्हणायचा. त्यामुळे नंतर माझ्याकडे स्वयंपाकाला मावशी होत्या. माझ्या मावशी त्यांच्या मुलांच्याकडे गेल्या, मुलांची लग्न झाल्यावर. मग काय, त्या मावशींच्यासारखं माझ्या घरचं कुणीच करणार नाही, कुणीच करणं शक्य नाही. त्यामुळं मग मला ते करायचं म्हणजे जीवावर हो. पण देवाकडनं वर्ण मागून आलो आहे ना आम्ही, त्यामुळे देवाने लगेच सोय केला आमची. तुम्हाला सांगते, डबासुद्धा एक मावशी नसल्या तर दुसऱ्या असतात, दुसऱ्या नसल्या तर तिसऱ्या असतात. आमच्या जेवणाची काळजी त्या देवालाच. वर्ण सुख देऊन पाठवलाय ना त्यानं आम्हाला जेवायचं, त्यामुळं असं म्हणून म्हणायचं, वर्ण मागून यावं लागतात सगळ्या गोष्टी. आपणच मागून येतो. तर तुम्हाला गंमत सांगते, हे तुम्हाला मी का बोलले, तर आपण बऱ्याच वेळेला एकमेकींचा हेवा करतो, एकमेकींचा दुस्वास करतो, एकमेकींचा जेलस करतो, एकमेकांचा मत्सर करतो माणसांचा. तर ते नाही करायचं तसं. ह्या जगात जे काय आपल्या बाबतीत झालेलं आहे ते आपणच मागून आलेलो आहोत. त्यामुळे जे आहे त्यात सुखच मारण्याचं, कारण ते आपण मागून आलेलो आहोत. कळलं? तुम्ही गृहिणी म्हणते, मीच किती मरमर मारायचं, मीच किती मरमर करायचं, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, किती करायचं. कंटाळा आला. काही जणी 90% गृहिणी अतिशय आनंदाने ह्या गोष्टी करतात. 10% जणी रागराग करतात. तर जे काही काम करायचे ते रागराग करून करू नका, आनंदाने करा. जे घडतंय ते
आपण वरनं मागून आलेलो आहोत असं समजून करायचं. आपणच मागून आलेलो आहोत देवाकडे असं समजायचं प्रत्येक गोष्ट. हे माझ्या बाबतीत असं का, तसं का, असा विचार करून आपण त्रास करून घेतो ना. आपण मागून आलेलो. आणि मी हे आमच्याकडे हे वाक्य लहानपणापासून मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे घरात. त्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार करायची नाही. तक्रार केली तरी त्रास करून घ्यायचा नाही. तरी माणूस आहे त्यामुळे त्रास होतो, पण तरीही निभावून न्यायचं. पण आत्ताच परवा एक मी व्हिडिओ ऐकला. खूप चांगले सोशल मीडियावर व्हिडिओ असतात तो. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं, आपण म्हणतो कर्मा रिटर्न्स वगैरे वगैरे. आपण ह्या जन्मी मागच्या जन्मेचं जे काही कर्म असेल ते फेडायला जगलेलं जन्म घेतलेला आहे, ते फेडत असतो. पाप पुण्य. हां, तर मला एक खूप सुंदर व्हिडिओ ऐकायला मिळाला की अगदी आपली मुलं, आपली नाती, आपले शेजारी पाजारी, सगळ्या गोष्टी आपण मागून येतो म्हणे. आपण म्हणतो ना की आमच्या कर्मात जे लिहिलं होतं, जे कर्मात लिहिलं होतं ते. तर त्याने सांगितलं प्रत्येक गोष्ट आपण मागून येतो आणि त्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडतात ज्या आपण मागून येतो. मग असंच मी याबाबत जरा विचारही केला आणि ऐकतही गेले. एकातनं दुसरा व्हिडिओ आला, दुसऱ्यातनं तिसरा आला. खूप चांगले व्हिडिओ आले. तर मागून येतो म्हणजे काय हे त्याच्यात होतं. सहज बोलता बोलता आपण म्हणतो ना काही गोष्टी तोंडातनं शब्द काढतो. काही वेळेला चांगले शब्द काढतो, काही वेळेला वाईट काढतो. म्हणतात ना वाईट कधी बोलू नये, वास्तू तथास्तू म्हणत असते. वास्तूला दुसरं काही येत नाही म्हणायला. काहीही वास्तू म्हणा, देव म्हणा, काहीही बोलत नाहीत. कुठली भाषा बोलत नाहीत, काय नाहीत. फक्त एकच तथास्तू एवढंच म्हणतात. म्हणजे तेच खरं आहे हो. आपण जे काय बोलतो आपल्या तोंडाने ते घडतं. जे म्हणतो आपण ते त्यामुळं आपण आपल्या तोंडाने काहीतरी बोलतो. काही वेळेला अपशब्द बोलतो, काहीतरी कुणाला तरी काही वेळेला तळतळतो, काही वेळेला आशीर्वाद देतो. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला वास्तू तथास्तू म्हणते. काही वेळेला आपल्याच बाबतीमध्ये रडत बसतो, आपल्या कर्माला रडत बसतो. काही ना सतत विवळायची सवय असते. हेच का, तेच का, असंच का. किंवा चिंता करायची, अतिविचार करायची, अति काळजी करायची सवय असते. भविष्यात असं होईल का, तसं होईल का. यालाच म्हणायचं ना अति चिंता, अति काळजी, ओव्हर थिंकिंग. विनाकारण डोक्यात चक्र चालूच. आणि हे जे तुमचं विनाकारण डोक्यात चक्र चालू असतं त्या प्रत्येकाला ती वास्तू, तो देव, ते युनिवर्स, ते ब्रह्मांड तथास्तू म्हणत असतं. आणि ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन करणं. आपणच आपलं कर्म लिहिणं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपणच ह्या गोष्टी मागून येतो. ते कसं, ह्याला म्हणायचं मागून येणे. म्हणजे कसं आहे की म्हणून मी म्हणत असते निगेटिव्ह विचार करू नका, निगेटिव्ह लिहू नका, निगेटिव्ह बोलू नका, त्रास करून घेऊ नका. आनंदी राहा, छान राहा, मस्त राहा, छानच राहा, मस्त मस्त म्हणा, वाकडं काही बोलू नका. ना स्वतःविषयी ना दुसऱ्याविषयी. कायम चांगलं बोला. जेव्हा तुम्ही चांगलं बोलाल तेव्हा तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हॅपी हार्मोन्स, आनंदाचे हार्मोन्स, चांगले हार्मोन्स, चांगल्या विचारांचे हार्मोन्स
स्त्रवतात, सिक्रेट होतात, तुम्हाला छान वाटतं आणि मग त्यामुळे तुम्ही छानच विचार करता, छान बोलता, तुमच्या तोंडातून शब्द सुद्धा चांगले निघतात. आणि जेव्हा स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी दोघांच्या विषयी चांगले शब्द निघतात आणि मग त्याला आपण म्हणतो तथास्तु, हा एकच आपल्याला आशीर्वाद मिळतो. मी नेहमी म्हणत असते, देवासमोर उभं राहिलं की एकच म्हणायचं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खात अखंड राहू दे. ओम शांती शांती शांती. आपण हे असं म्हटलं की तो तथास्तु म्हणणार, होय की नाही? ह्याला म्हणायचं मॅनिफेस्टेशन. आपणच वर्ण मागून येणे हा जो प्रकार आहे तो ह्यालाच म्हणायचा. आपणच मागून येतो. चांगला शब्द जेव्हा बोलतो तेव्हा आपणच मागतो ना. आपल्या तोंडून काही वाईट निघालं, अरे बापरे, हे काय झालं, हे काय झालं, हे असं कसं झालं, असंच का झालं, वगैरे वगैरे, हे जेव्हा गोष्टी घडतात आपल्याकडनंच, आपल्या तोंडातनं बाहेर पडतात, आपल्या विचारातनं बाहेर पडतात, आपल्या मनात चाललेल्या असतात, त्या आपणच निर्माण करतो. आपणच जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, विचार करतो, तेव्हा त्याचं चित्र मनामध्ये आपल्या कल्पनाचित्र निर्माण होतं आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनात, आणि ते कुठं ना कुठं पुढे अस्तित्वात येतं. ह्याला म्हणायचं तथास्तु. म्हणजे थोडक्यात जे काही घडतं ते आपण मागून आलेलो आहे हे म्हणणं किती योग्य आहे, होय की नाही?